नमस्कार मित्रांनो, सुरेश दातेलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आता आपण चालू आहे उंबरवेडे या मैदानामध्ये. बऱ्याच दिवसानंतर उसटणं मैदान सोडून आपण इतर कोणत्या मैदानावरती चाललो आहे. तर या व्लॉगमध्ये बरीचशी आपण धमाल करणार आहोत. मित्रमंडळी आपले कोण भेटतील किंवा इतर नंदी असतील, छोट्या मोठ्या मुलाखती असतील, त्या संपूर्ण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत. कोण कोण येत आहे, कशा कशा प्रकारचे जल्लोष असतील, शर्यती असतील किंवा त्यांचे पैरे वगैरे कसं काय करतात, या गोष्टी तुम्हाला या व्लॉगमार्फत बघायला भेटतील. तर चला जाऊया सरळ उंबरवेडे मैदानामध्ये. तर राजी भाई पण भेटतं रस्त्याला, त्याला घेऊन पण जाऊ आपण. बघू अजून कोणकोणते नंदी कसं कसं काय असणार आहे उंबरवेडे मैदानामध्ये. जरासा लवकर चालल्या पण धमाल फुल येणार आहे. मित्रांनो, अड्ड्यात करतोय दंगा असा सावकार ग्रुपचा मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भोंगा बघताय समोर झाले आणि त्यांचे सगळे सवंगडी मस्त आरामात आहेत. सध्या भोंगा मैदानामध्ये नसतं. मिलिंद शेठ देखील इलेक्शनच्या ह्याच्यानं बिझी आहेत. शेठ आले का ना मिलिंद शेठ? दादा नाही आलाय ना, इलेक्शन मध्ये बिझी ना. राहू दे, काही विषय नाही. कोण ताई उभे राहिल्या का? वहिनी. आणि इकडे बघता फिटनेस फ्रीक आपला जितूबाई बराच ना, मस्त लागी घेऊन गावा तुझा. पुढच्या वर्षी जमला तर करू, पलून म्हणजे पहिला फिक्स झाले का तुझा? नाही असं नाही ना, जाम पैरे येतात पण आपण फिक्स नाही करीत. आणि आता सध्या बघला बोलतो मामाशी पोर कोणची करायची. आत्या सण तुमचं काही भांडण असं काहीतरी विषय चाललेला, काय विषय तो? खोटं अरे बाई, रील्स साठी फक्त नाही का? रील्स चालतं नाराज ठेवून जमल 100%. जितू भाईला भेटून लय बरा वाटला. मॅसेज नव्हता केला भाईने, आज येणार होता मैदानात पण काही विषय नाही. भाई चमय मग गेली गे भाई, डोला लाल झाले. दाखव डोला, दाखव बघा. गोरा पोरे आहे का लगीन करायचं असेल तर कसा चिकना आधी लग्न कोंडाण्याचं नंतर रायबाचं. कोंडाण्याचा गाव करायचा बघू आता करू आपण रायबा तर भाई नुसता पिसलो होतो भोंगाला. इकडे आपल्या भोंगाला बघायला बरीचशी पोरा पण होती. आता हळूहळू चालली. अरे भाई समोरच बघताय गोटचा रॉकेट, म्हणजेच गोटचा छोटा सर्जा आपण बघतोय. एकदम कडक आणि पायाला थोडीशी मला तर वाटतं दुखापत झाले, त्याच्यामुळे मलमपट्टी चालू होती. आणि शरद पण आता गोटकरांचा रॉकेट, गोटचा छोटा सर्जा रेडी करताना शर्तीसाठी. मित्रांनो, यूट्यूब फॅमिली मधून भाऊ भेटले. भाई नाव का तुझं? सुशील टोमरे. भाई कोणला बघायला आले आज? भोंगा लय व्हायला बघली का? कुठून आले तू? कुठं? खातिवली शहापूर. ओके, शहापूरवरनं. काय मैदानाबद्दल काय सांगशील? कसा मैदान? एकदम कडक का? मस्त भरले. मग बाईक आता शर्तीला चालले का? जरा निघतं शर्तीला. मग बरं आहे ना. अरे बाबू, कुठे शालेनच्या डायरेक्ट पळून तर नाही आलास तू? नाही ना, जातो ना शालेला. मग आज का शर्ती बघायला आले? कोणच्यावर पहिले? पप्पांसोबत आले. मग फुल मजा काय बाई. कसा वाटतं शर्तीने येऊन? मजा वाटते ना. आणि शाला विलाने एकदम वेळेवर जाते ना. बैला आहेत का नाही तुमची? बैला नाही पण नाद आहे का? मग पप्पाला सांगशील की एकच बैल जायला जायचं का? हॅलो जायचे. चालेल, शुभेच्छा तुम्हाला भावी आयुष्यासाठी. मित्रांनो, नाद पुढे सगळा बाद आहे. सर्जा काढतायत आता शर्तीसाठी. तर चला बघूया. आता शरद तर वेळानच निघणार आहे. मित्रांनो, पिंटू शेठ पाटील उंबारली यांची दावण देखील आलेली आहे. आणि आताच वजीर गेले, इथं बांधलेलं होता. वजीर गेले शर्तीला. इकडे शार्दूल आहे आणि इकडं वजीर बघताय. शार्दूल आणि वजीरच्या पायावरती पाय ठेवला आपला रायफल आहे समोर. आणि रायफल पण तयार झाले. रग आणि धमक त्याच्यामध्ये कुटकुटून भरलेले आहे. बघू शकता इकडे त्यांनी चांगला खोदकाम केले. शेतवाल्याला जास्त टेन्शन पण ठेवला नाही त्यांनी, पुरा खोदून ठेवले. असा रायफल आहे, चांगली रायफल आहे बघा. राग एकदम कडक रायफल. इकडे बघ, राग आहे ना का माझ्याशी रायफल. मामा असंच असतं ग रागान?
ऍपल काय ना काय ना गोडशे भाई कोण सर्जाला बघायला आलं ते का भाई चुकला तुमचा हिशोब आताच झाला शर्तीला राहू दे काही विषय ना पुरं भेटेल दावत जा फक्त हा 100%. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत मैदान हळूहळू बघायला पुढं. तिकडे 1001 सर्जा आलाय आणि 50-50 दावणीचा हिरा म्हणजेच आपला चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन आहे त्याचं देखील आगमन आता थोड्याच वेळानंतर होणार आहे. आगमन पण दाखवतो आणि फेरा देखील पडणार आहे तो पण दाखवतो. तर चला जाऊया आता सरळ मैदानामध्ये बघूया कोणकोणते नंदी आणखी आपल्याला भेटतात आणि जे कोणी नवीन उगवणारे सितारे मुंबई बिनजोडचे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करू. निघूया हळूहळू पुढं. मित्रांनो समोर बघताय उत्तम शेठ गावली यांचा बिनजोडचा एक हिरा म्हणून ज्याला ओळखलं जातं असा आणि तसं तीन फेऱ्यात देखील भारतच्या आपल्या पायावरती पाय ठेवून बिनजोड पण गाजवतोय आणि गाठ पण गाजवतोय असा आपला रायना बघायला भेटतं. एकदम लुक वाईज कडक आणि पल तर त्याचं सांगायचंच नाही असा आपला रायना आहे. आणि मागच्या साईडला जलवा मस्त आरामानं बसले जलवा रायना. आणि इकडं आपला पाचशे भाई बरंच ना मग भाई का आज कोण आणलेस? जलवा आणि रायना आणले का? बाकी बरेच दिवस मैदानात दिसत ना. काय लग्न तर नाही जमला तुझा? नाही ना. काय करायचं का यावर्षी? पैरा बघला का नाही? पायरा बघितलंय का? उत्तम शेट्टी लावून इकडं बैलाचा पैरा करता इकडं 500 भाईनी त्याचा स्वतःचा पैरा करायला घेतले. लवकरच चांगली गाडी पळताना बघायला भेटेल. स्पीड लागेल ना गाडीला? बाबा ड्रायव्हर बसू आपण. ठीक आहे भाई शुभेच्छा तुला. माग सगळं हसता ना का तुला? सगळी आपली भाऊ भांडे सगळीच आहेत. मग मंगादा मेन आहे तो. तिकडे बघा तिकडे दाखव बघतो मोगल्या झालाय तिकडे. लय डेंजर काम ना. डेंजर म्हणजे आपला सगळा गवली कुटुंबाचा काम डेंजरच असतो. साधा कामच नाही कामच नाही. ते दिवशी बोलतो गुलाल घेतलास ना लगेच निघलास तू? नाही रे त्या दिवशी बैल लगेच म्हणजे थोडा लय गाडी लेट सुटली ना रे त्यामुळे लगेच बैल भरली ना. दादा बोलला चला पहिलाच गुलाल होता ना. आज कसं काय नाव दिले का नाव फिरवायचं? नाव द्यायचे नाव फिरवायचं. ओके चालेल. शुभेच्छा भाई. 500 भाई शुभेच्छा तुला. थँक्यू भाई मला समजा ना 500 का बोलता तुला? अरे त्याला उत्तम दादा नाव ठेवलं त्यालाच विचारा मला काय विचारता. मनाचं नाव ठेवलं. मनाचं नाव. ओके मनाचं नाव बघा खरी नोट आहे 500ची नोट खरी एकदम कडकडीत. समोरच बघताय मुंबई बिनजोडचं भविष्य आपल्याला समोरच बघायला भेटतं. मस्त एकदम आसरो एकदम कडक भारी भाई. काय नाव आहे याचा? भारी आहे. तुम्हाला जाऊ का भाई? कोण आणले? अरे नंद्या समोर. ओके राकेश शेटचा आदिरा पण आले भाई. काय सांगशील शरद बिरत जमले का नाही? का काय झाला? गाडी जमली नाव नोंदणी नियोजन होतं. शर्दी करतात कशाला? मोठ्या लोकांनी नावं घेतात असा फायदा काय झाला? काय म्हणजे कुठं नियोजन आपला चुकला? कारण काय व्हॉट्सअपद्वारे शर्यत म्हणजे दादा एकदम लवकर होते. 2 घंटे लाईनीला लागून नावं घेत नाही. मोठ्या लोकांची नावं घेतात. मग अशा शर्ती कशा व्हायच्या आता तुमच्या? कशी बोलला ते शर्यत? आम्ही अड्ड्याला येणार नाही. असं नियोजन असं आम्ही येणार नाही अड्ड्याला. शर्दी कशाला कॅन्सल होऊ शकतं ना? तुम्ही नावं घेऊ शकता ना. साईड नावं घेतात चोरून. ओके मग आता शर्ती सध्या किती झाल्या नाली शर्ती? 80 शर्ती झाल्या. म्हणजे कुठून लवकर येऊन पण तुमचे व्हायला पाहिजे होती नाही का? मोठ्या चांगल्या लोकांनी नावं घेतात. मित्रांनो कुठेतरी शर्ती बघा पावती बनवल्याच्या नंतर लवकरात लवकर शर्ती होऊन जायला पाहिजे. कारण का गाडा मला कुठेतरी नाराज होत आहे. यावेळी जर दोन वाजेवर पावत्या जर बंद करणार होते तर त्यांनी 2 वाजेपर्यंत 2 बुक ठेवायला पाहिजे होते. 2:30 वाजता नोंदणी करून बंद करायला पाहिजे होत्या. पावतीवर एक माणूस ठेवला आणि तो लिहितो बाई एकटाच उजव्या डावी एकटाच लिहितोय. साईड नावं घेतात. त्यामुळे टाइमपास होतो तिथे आणि लोक मध्ये जातात. नियोजन नाही काय त्यांचं. मित्रांनो चांगलं नियोजन व्हायला पाहिजे होतं. एक मोठं मैदान आहे आणि बघा किती सारे नंदी आले. तिकडे आपला नंद्या पण आले शर्तीसाठी सज्ज आहे. पण कुठेतरी लेट होतं त्याच्यामुळे मालकांमध्ये नाराजगी पण आपल्याला बघायला भेटतं. काय नाही बघूया शर्यत झाली तर शेटला शुभेच्छा देऊया. आज कशा काय प्रकारे 19ला 119 आम्ही हाकली 6:30 आमची बैला हाकली तरी आमची आली. या नंतर शर्यत जमली आमच्या बैलाची तरी आम्ही शर्यत मारली झाली. या 2 नावाली शर्यती बंद केली आम्ही.
ती सर वारसा जमली होती ना, मग ते घ्यायला पाहिजे नाही नाव. तुम्ही लेट पोहोचलो काय शहर नोंदणी करायला? 12 येते आले, लाईन लावली ते प्रत्येक वारस घ्यायलाच पाहिजे ना नाव. ना साईड नावं घेतात, ते फायदा काय? काय सांगू शकता तुम्ही म्हणजे कमिटीला बोला किंवा आणि आयोजकांना? तुम्ही माझा म्हणा का शर्ती ठेवा, 100 शर्ती व्हायला पाहिजे ना नावावर. 100 वर झालं तर बंद करा ना तुम्ही. बरोबर. मोठी पिंजो का नाव घ्यायला बघता, शर्त नाही का दादा? शर्ती करायला जागा खुली नाही. तुम्ही मोठ्या मोठ्या पैसा कमवायच्या मागे शोक करतो कशाला करते? बरोबर, कुठेतरी नादासाठीच येतो आपण. एक सगळी पोरं अशा अपेक्षा जेवणच येतात नाही का? पूर्ण कुठला नांद लागा म्हणून आपण शर्ती शोक करतो, बैल ठेवतोय घरात. चला पोरांना आवड राहते आपल्या घराला, पहिला आपली परंपरा आहे. मित्रांनो, कोणगाव भिवंडीचा नंद्या बघताय. एक व्हॉट्सअपद्वारे शर्यत जमली होती, पण आता माहीत नाही शर्यत होतं का ना, कारण का नाव नोंदणी बोलतं बंद झाली. लवकर आलेली तरी पण नाव नोंदणी झाली नाही त्यांची. बघूया शर्यत झाली तर शुभेच्छा देऊ बिचाऱ्या नंदींना. एक चांगले साज सजावट करून एक अशा अपेक्षा घेऊन आलं तर कुठून कुठेतरी गुलाल व्हावा हीच अपेक्षा घेऊन सवंगडी आलं तर माहीत ना आता शर्यत होतं का नाही यांची. मित्रांनो, शर्यत बघायचा आनंद बघा कसा घेतात. आनंदच काय वेगळा, जास्त लोड घ्यायचाच नाही, डायरेक्ट स्क्रीन समोर बसायचा. सुट्टी बसून सुतापर्यंत सगळ्यात दिसते. गरम बघापेक्षा इथे येऊन बघायची मजाच काय वेगळी. बघा समोर आयोजन नियोजन करतायत. मित्रांनो, गाडा मालक पण हैराण झाले ना, एवढे सगळे गाड्या जमल्या. इकडं विकासदा पण विकासाचा पक्ष गेले शर्तीसाठी. दादा खतरनाक करती ना ग. नाव द्यायला नाव फिरवायला गर्दी बघा. सगळे उत्तम शेट आहेत, सगळे वरिष्ठ गाडा मालक सगळे जमलेले आहेत. एक भव्य दिव्य असं आयोजन. आता माहित ना गाड्या किती होतील. पाऊस झाले, पाऊस बराच ना का? आज कोण कोण आणले? हा का? मग काय शर्यत जमले का नाही? नाव दिलेलं आहे का? काय सांगशील? रास गर्दी आहे आणि कालती पण. हा ना भाई, गाड्या पण सगळ्या टॉपच्या नाव नोंदणीला बांबू टाकायला म्हणजे बांबू टाकला पोरं लाईनिंग मध्ये आता कसं आहे माहिती का, पोरं अधून मधून घुसतात. बरोबर भाई, जाऊन कुठेतरी बघा. बरोबर आहे, कुठं ना कुठेतरी गाड्या ना वेळेवर सुटल्या. 4 वाजता गाड्या होणार नाही, लोकांना माहित आहे, तरी लोक नाव देतात. आता काय करतील? कालची 2-2.5 तासाची गर्दी आहे. गाडी जास्ती नाही, इकडं विजा बिल्लू आपला आईला दे ना. कालची गाडी जास्ती लोकांना समजा कालूक पर्यंत शर्तीला तरी नाव देतात. काय करशील? इकडं विजय शेठ आणि आपला भाई सैराट राज शेठ, जो सैराटच्या सोबत कम्प्लीट झाला. सैराटचा छोटा मालक राजभाई बरं आहे ना? कसं काय आज नियोजन? होता पण नाही गर्दी वाटली नाही. करा का आता थेट करा असं बघा. आरामान कार्यक्रम करायचा का? चालेल. शुभेच्छा भाई तुला. इकडे राजा काय बोलशील? अरे भाई, सैराटचे मालक स्वतः बहुत बरंच ना. चांगला वाटला भाई तुला बघून. आज सैराट आले का ना? काय बोलते, नाव तर जाम केला. आता बैलाचं पैर पण जाम केलं. तुझा पैरा कधी होणार आहे? अरे भाई बस क्या. मित्रांनो, कोण म्हणजे बघा पैर कधी असेल तर कॉन्टॅक्ट माझ्याकडनं घ्या. लवकरात लवकर पैरा झाला म्हणजे भावाचा. नाही, त्यांना स्वतःचा पैरा करायचा, मालकाचा पैरा करायचा आहे लवकरात लवकर. चालेल भाई, शुभेच्छा तुझ्या भावी आयुष्यासाठी. हो भेटलं भाऊच बराच ना. मस्त मजेन भाई. कुठून आले? हा, बाकी बैलायला आणल्या का ना तुम्ही? अरे मग आता तसंच जायला लागेल. नाही जोरीत गर्दी पण जाम खाली. काय सांगशील? माझ नाही होणार का शर्यत? बघू झाली तर कोण मग चांगला मस्त पैरा घ्यायला करून आणलेला काय? आयला तर ना. ठीक आहे भावा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या नंदीला. काय नाव बैलाचा? राणाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला आणि त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा भाई. धन्यवाद. चल भेटत राहा असाच. इकडे आपला मच्छिंद्र शेठ वायले भेटले. वायले शेठ काय बरं आहे ना?
तुझा आशीर्वाद. अरे भाई गाडा मालकांचा महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद म्हणून आज आपण नक्कीच मैदानाबद्दल काय सांगशील? मस्त मैदान आहे, एकदम भरगच्च भरले. मैदान आजचं इतकं चांगलं होतं ना, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला मुंबई बिंजोरला म्हणजे ती पट्टी बघायला भेटली सुट्टीला आणि तिचं एक सुरळीतपणा म्हणजे चालू पण होतं सकाळपासून. पण आज सर्व मुंबई इथंच लोटली आणि मला वाटतं बरेचसे गारा मला नाराज होऊन गेले इथं. आता काय करशील, लवकर येऊन पण नावनोंदणी झाली नाही त्याची मुला. त्याच्यामध्ये म्हणजे थोडासा आयोजक आहे त्यांना पण थोडासा आपण या देऊ हा येणाऱ्या कालामध्ये त्यांना कुठेतरी अजून लवकर येण्याची गरज आहे. म्हणजे मी नेहमी कुठल्या माहितीमध्ये मला सांगत असतो की लवकर या, पण नाही होत तसा. काय माहिती कधी बदल होईल आपल्या होईल लवकरात लवकर बदल होईल. आता ऊन पण कडक पडणार आहे. बाकी तू काला झालास थोडासा अगोदर पेक्षा. भाई मेहनत तेवढी करतो ना, दिवसात 10 व्हिडिओ माझे पडतात, 4-5 व्हिडिओ असतात. मी काम तेवढं करतो. काला पडणारच भाई, डोक्यावर काहीतरी घ्यायचं ना. लगीन झाले ना, काय टेन्शन. पोरे लग्न चालेल, त्याला भाई शुभेच्छा लग्नासाठी. मित्रांनो इकडं पबजी आपला जिंकले आणि सगळेच मैदानात आली. सध्या टॉपला बघायला भेटतं पबजी. हर्षद बराच ना, अभिनंदन भाई. भाई कोण पबजी आणि कोण पळाला? पालचा जिगर कडक पळाली का गाडी? एक नंबर भाई. शुभेच्छा तुम्हाला भाई. पबजी एकदम आली सध्या गुलाला आहे. पबजी आणि जिगर गाडीला स्पीड एकदम कडक लागला. कडक स्पीड एकदम. मित्रांनो मुंबई बिंजोड मध्ये पबजीचा नाद आणि संपूर्ण जगभरात जी गेम केली ते पबजीचा नाद कोणीच करायचा नाही. जिगरनं पबजी जल्लोष, फुल जल्लोष, मस्त मजा आली. फुल एंजॉय भाऊ, फुल एंजॉय. पबजी बोलते सबको बोलते. एक नंबर. अखंड हिंदुस्थानाचा लाडका बिंजोडचा वेताळ बादशाह चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या आणि सोबतच पंकज शेठ 50-50 ब्रँडचा करता धरता सोन्या 50-50 एक प्रमुख अतिथी म्हणून सोन्याची रॉयल एंट्री मैदानामध्ये. आजचं आकर्षण मोठा सोन्या 50-50 एक तुफानी फेरा बघायला भेटेल आपल्याला सोन्याचा. मित्रांनो सोन्या जेव्हा मैदानात येते ना त्याला बघण्यासाठी भरमसाठ अशी गर्दी आपल्याला बघायला भेटेल नेहमी. आता फोटो काढायला गर्दी बघा सोन्याला किती होणार आहे. बऱ्याच दिवसानंतर आपल्याला सोन्या मैदानात आले. तब्येत कशी आहे बघायची होती ना, बघा एकदम अगोदरच्या सारखा एकदम फिलदार शरीर झाले सोन्याचा. पंकज शेठ आले बरेच दिवसा मैदानात. एकदम पंकज शेठ सध्या कामाला जात होता म्हणून वाटतं मैदानात नव्हतं आहेत. 2 मिनिटं कासरा बांधून देतं का भाई सोन्याची समोर आता गर्दी भाई भरमसाठ अशी गर्दी होणार. अरे भाई तुला घेत नाही बरं ना. कुठून आलेस? लगीन झाले का तुझा? झाले ना 4 पोरात. तर बघा याचा लहानपणीच लगीन झालं. नाव का तुझा? आर्यनचं लगीन झाले 4 पोरात याला. आज आपल्या मैदानामध्ये मी आता पबजी वर चालले. पबजी
मित्रांनो सोन्याला बघा अडी गर्दी बघा, बऱ्याच लोकांची तसेच त्याच्या सोन्याच्या चाहत्यांची भरमसाठ अशी गर्दी बघायला भेटते आपल्याला उंबरवेडे मैदानामध्ये. सब फोटो काढून आज फ्लेक्सच करायचा. राजा मित्रांनो सोन्याला आता ना टाप काढले, जवळ जायची काही कोणी हिंमत करणार ना आता, कारण का शिंग बघता एकदम कडक. साहिल विजय शेठ पाटील सोनारपडा, तसेच जयेश पाटील सोनारपडा. मित्रांनो सोन्या बघता आणि सोन्याच्यासाठी क्रेझी फॅन्स बैला समोर होणारी गर्दी सांगून जाते की या बिंजोड क्षेत्रामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये या नंदीची किती सारे लोक प्रेम करणारे आहेत. असा सोनारपाड्याचा मोठा सोन्या 50-50 चतुर्थ इंडिकेशन मोठा सोन्या. मित्रांनो टॉपचा व्ह्यू येतो पाऊस. हा 100% मित्रांनो लगीन करायचं होतं भाईचा, कोण पोरबीर असेल तर दाखवा. चालेल चालेल, येत ना भाई, नंतर येतं आता. नाही नंतर राहू दे भाऊ, नेहमी आवाज देत असतं, काही नाही, एन्जॉय कर. आता चाललो मित्रांनो, सोन्याचा फेरा मस्त पडला. आता चाललो सोन्याचा फेरा मुलाखत जेव्हा छोटी मोठी. मित्रांनो एक चांगला फेरा बघायला भेटला. बघा मस्त सगळे जण फोटो करतात सोन्या आणि सोन्यासोबत. नाव भाई राजा, आपले कमिटी मेंबर्स त्यांचंच आहे. राजा आणि सोन्या एक चांगला फेरा बघायला भेटला. मित्रांनो सुट्टीचं तारार बघता इथं सर्जा आणि पक्षा. डावीला सावल्याने गरुडा, एक चांगली गाडी बनणार आहे. गाड्या सुटल्या सगळे शर्ती होतील, पण सोन्याचा आणि राजा सोबत बघू शकता किती जण. दादा बराच ना, काही दिवसांच्या बघायला भेटलं भाई. सोन्याचा कमबॅक होतं बोलता. अरे वा मस्त मस्त. अजून दावणीला पण आपले नंदी आल्या का? आल्या. अरे वा मस्त मस्त, म्हणजे जय शेट्टी नवीन एक विक्रमी खरेदी येऊन बघायला भेटेल. आणि छोटा सोन्या पण म्हणजे सुंदर पण आणले चाल भाई, शुभेच्छा. दादाला बघलं बरं वाटलं जरा, बराच ना भाऊस. म्हणजे भाई कोण बैला आणल्या का बघायला आलेस? सोन्या भाई, सोन्या पॅन भाई.
काय सांगशील सोन्या बरेच दिवसा मैदान आणायला? सोन्याला बघायची इच्छा होती, आज ती इच्छा पूर्ण झाली. अरे वा, कसं वाटलं बघून? मस्त वाटलं ना? 100%. अरे भाई बस के भाई, तुला पण भेटून चांगलं वाटलं भाई. असंच भेटत राहा. चल भाऊ. बघा मित्रांनो, सोन्याचा क्रेज बघू एकदा, सोन्याचा क्रेज. अरे भाऊ आपला भाई जितू शेठ यालाच तर प्यार बोलतात. अरे भाई काय नाव तुझा? कुठं आलाय? ओके, कसं वाटतं सोन्याला बघून? आनंद वाटतो ना? फोटो काढला का नाही तिथं? सोन्याला बघितलं का नाही? बघितलं ना? त्यानंच एन्जॉय का भाई? कशा बरं वाटला फेरा बघून? चालेल भाई, शुभेच्छा तुम्हाला. चला मित्रांनो, राजा पण चालला इकडं, चालला आपला सोन्या आणि राजा. पाऊस बराच ना? नाव काय? कुठला सोन्याला बघायला आले का? अरे वा, चालेल भाई. चल मित्रांनो, राजा आणि सोन्या. समोर बघता गौटकरांचा रॉकेट म्हणजे गौटचा छोटा सर्जा आणि आपला पक्ष गुलालाचा मानकरी शेठ. अभिनंदन. मित्रांनो, गोटचा रॉकेट एक अंतरामध्ये गाडी झाली आणि मस्त एकदम टॉप स्पीड लागला. आपला पक्ष आणि रॉकेट आणि पक्ष. विशाल शेठ कानावकर यांचा पक्ष एक चांगली गाडी पळाली, पब्लिकला आपला पक्ष पळाला आणि गौटचा रॉकेट एकदम मस्त चांगला गुलाल झाला. इकडं विकास शेठ. मित्रांनो, जोडीला शुभेच्छा द्यायला विकास शेठ कानावकर, विशाल शेठ कानावकर तसेच सगळीच जण आपले घरचा कुटुंब तसेच मित्र परिवार येताना आनंद करायला, एक एन्जॉयमेंट आणि चांगला गुलाल झाला. गुलालासाठी शुभेच्छा द्यावे त्यांना सगळ्यांना. मित्रांनो, समोरच बघता पिंटू शेठ पाटील उंबारली यांचा वेगाचा बादशाह. समोरच बघता वजीर आहे. वजीरनी पिंटू शेठ पाटील उंबारली यांच्या वाढदिवसानिमित्त चांगला गुलाल घेतले. आणि समोर आपला बलिराज दादा बराच ना? आज बोलतोय शेठच्या वाढदिवसानिमित्त गुलाल घेतला. काय सांगशील? एक नंबर. चांगलं वाटतं का? आड्यां काय हल्ली दिसच ना? तू दिसच नाही. मी येतो का? तू फक्त का नंतर येतो? तू सगळा सुट्टी नंतर असं भाई. अगोदर कामधंदा बघायला. बाईचा केक शॉपचा दुकान कसं काय चाललंय आता? एकदम मस्त मजेने चालले ना? अजून कसं का? सगळा व्यवस्थित आहे मित्रांनो. चालले तुझ्या आशीर्वादाने. मित्रांनो, केक बिकची ऑर्डर द्यायची असेल ना, एकदम भारी बनवता का आणि होममेड असेल त्याची मुलं काही टेन्शनच ना. भाई तुला शुभेच्छा. आणि पिंटू शेटला पण सांग माझ्याकडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ मार्फत तर सांगेनच, कारण का आज बघतोय त्यांच्या दावणीला एक नव्हे ते 3 हिरे घडवलेत. आणि नक्कीच आपल्या या मेहनती बैलामागची मेहनत ना सगळी जण घेत असतात. इकडनं सगळे सवंगडे असतात ते घेत असतात. तर बलिराज दादाला शुभेच्छा देव. चल दाद्या, असाच येत राहा मैदानान बाई. भाई चाललं कर करा. गुलाल झाला का बैल? भाई मुलाखत जायची होती, मुलाखत राहूनच गेली तुमची. गुलाल झाला ना? मित्रांनो, चांगली गाडी होती भाई. अभिनंदन तुम्हाला. चालेल भेटू. चला आरामात जा. मित्रांनो, सर्जा 1000 जिंकले आणि इकडं मला वाटतं चांगली गाडी पळाली. आणि मगाशी आलेलो तेव्हा सुट्टीला गेलता. आता शुभम दादाची मुलाखत येऊ तर सर्जा. मित्रांनो, जेव्हापासून धावून येईल ना तेव्हापासून आपल्याला बघायला भेटतं गुलालच गुलाल. आणि एक आज चांगल्या पैरामध्ये पळाला. तर त्याला पैरावाल्यांची पण मुलाखत घेऊया आणि आज घेऊया सर्जाची देखील मुलाखत. चांगली गाडी पळाली आणि सोबत बाजी देखील आज मैदानामध्ये बघायला भेटलेला घाटावरती बघायला भेटेल. नाव करतो आणि पुढे मित्रांनो, सध्या बघतोय आपण वालिवलीचं लक्ष सध्या एकदम टॉपला आहे. अरे वा, मस्त सायकलचा मानकरी. कडक. तर चला मित्रांनो, छोटीशी एक बाईट घेऊया भावाची चालता फिरता. शेठ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. आज वाढदिवसानिमित्त मस्त सायकल पण भेटली. काय सांगशील? 2 नंबरचं बक्षीस आज भेटला. गाडी आपली 53,000 गाडी झाली. हा, त्यामुळे 2 नंबरचे बक्षीस भेटले आपल्याला ना. सध्या लक्ष बोलला तर सध्या टॉपला आणि चांगलं नाव करते. काय सांगाल? मोबाईल घे, फोन घे. लक्ष आता पब्लिकच बोलायला पाहिजे. आम्ही स्वतः मालक आहेत, आम्ही काय सांगणार? नाही, बरोबर आहे. तुम्ही बोलाल तेव्हा तर समजेल ना. कारण का प्रत्येक मागाला आपला बैल प्यारा असतो. प्रत्येक जण म्हणतो माझा बैल पळतोय.
जेव्हा पब्लिक बोलेल ना का हा बैल बोलतोय तेव्हा त्या बैलाचं नाव होतोय. 100%. आज बघताय सायकल मस्त, एक आनंद आहे चेहऱ्यावरती. काय सांगाल? वाढदिवसानिमित्त आज बक्षीस भेटलेली आहे कमिटीकडनं. 2 नंबर बक्षीस भेटले. दादा आता ही सायकल तू चालवशील का पोरांना? नाही, माझा पुत्र ज्या नावाने गाडी पळते आमची कुमार जय मस्कर, त्या माझ्या भावाचा मुलगा आहे. त्याला तो 10 वर्षाचा आहे. लक्ष सध्या आली टॉपला बघायला भेटतं. काय सांगशील? कारण का मला तर वाटतं बऱ्याचशा अशा मैदानामध्ये चांगल्या म्हणजे बिनजोडच्या गाड्या खेळत असतो. भले हार असो जीत असो, बऱ्याचशा मैदानामध्ये चांगल्या गाड्या खेळतात आणि कायम टॉपच्याच गाड्या खेळतात. काय सांगाल? आता बघा, बैल पळतोय तर बैल चांगला पळला आपला, आपण मालक त्याचं नियोजन करतोय. जर बैल पळत असेल तर प्रत्येक मालक हा बैलाचं नियोजन चांगलाच करून बैल टॉपला न्यायचा प्रयत्न करतो. तसं बैल 4 वर्ष पळतोय. आम्ही कधी टॉपला जास्त खेळत नव्हतो. या वर्षापासून आपण बैल टॉपलाच पळतोय. दादा काय सांगाल, आज पैऱ्याला वगैरे कोण होता? काय म्हणता? पैराला आपल्याला पडगे पनवेलचा रायफल होता. ओके, म्हणजे एक चांगली गाडी होती. आज गुलाल भेटला. आजचा गुलाल खरोखर इम्पॉर्टंट होता, कारण का आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त कुठेतरी तुम्ही पण अपेक्षा ठेवली असेल गुलालाची. 100% घरी येताना विचार करून आज वाढदिवसानिमित्त गाडी झाली पाहिजे आणि सर्वांची इच्छा होती आज गाडी 100% झाली पाहिजे. त्या हिशोबात आपण जाता मैदानाबद्दल काय सांगाल? कारण का आमचा हा होम ग्राउंड बोलत चालेल लक्षाचा. उंबरवेढा मैदानात आम्हाला एक पण हार झालेली नाही आजपर्यंत या 3-4 वर्षामध्ये. आणि इथल्या मैदानामध्ये बैल म्हणजे पहिलंच पळतोय आणि पब्लिक पण म्हणजे जे ड्रायव्हर आहेत ते तर डायरेक्ट सांगतात, दादा उंबरवेढा मैदानात जर गेले ना डायरेक्ट तुम्ही पहिला गेल्याच नाव द्या, आपल्याला एवढा बैल तिथं पळतोय. पण आपण बैला जास्त गर्व करत नाही. आपण जास्त कधी शक्यतो नाव देत नाही, नाव फिरवतो. आणि आज आल्याला दुपारी नाव फिरवला 53,000 नाव होता. 2 नंबरचा मानकरी झाला. पण दादा बघा, कुठेतरी बक्षीस असल्याच्या नंतर गर्दी पण होतं आणि बरेच जणांना शर्ती पण केलेला भेटत नाही. बरोबर. कसं आहे माहिती का, आता ज्या बक्षीस जर ठेवली आणि मैदान मोठा असला तर सर्व गाड्या मग इथे येतात आणि टायमिंगच्या अभावामुळं गाड्या कधी राहतात. जास्त गाड्या आता हल्ली गाड्या भरपूर झाल्यात. जो तो बैल घेऊन प्रत्येकाला शौक लागलेला आहे शर्यतीचा. प्रत्येक गाड्या मला प्रत्येक शौकीन झालेत. प्रत्येकाच्याकडे वासरं आहेत. प्रत्येक जण अड्ड्याला येतो, मैदानाला येतो. आणि त्यामुळे आता बैल कमी असल्यामुळे, बैल जास्त असल्यामुळे, बैल कमी असल्यामुळे शर्ती कमी पडतात. दादा आज 2 नंबरचा बक्षीस भेटला. चिठ्ठ्या वगैरे कसं काय म्हणजे होता? काय 2 नंबरचा आज बक्षीस भेटला. कसं काय बक्षीस वितरण होतं? बक्षीस वितरण ज्या मोठ्या गाड्या, ज्या जास्त रकमेवर ज्या गाड्या ज्यांनी खेळल्यात त्यांचं त्यांनी नावं लिहून घेतली. त्यामध्ये 2 नंबरला आपलं नाव निघाला. 53,000 गाडी होती. तेव्हा 2 नंबरचा बक्षीस आपल्याला भेटला. मस्त दादा. आजच्या या तुम्हाला वाढदिवसानिमित्त मिळालेल्या गिफ्ट साठी शुभेच्छा आणि लक्षात नेहमीच असं तुम्हाला गुलाल घेऊन देत राहू ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आणि तुझ्या चॅनेलला पण शुभेच्छा. आणि तुझा एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला की गेल्या वेळेला तो उरणचा ड्रायव्हर तू पडलेला, त्याच्यासाठी जी तुम्ही फोनपे म्हणजे ऑनलाईन मदत केलती तो चालू ठेवून 5-7 हजाराची तुम्ही ऑनलाईन मदत केलती, त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि तू या असंच काम करत राहा आणि तुला यश लागो. मित्रांनो, रात्रीचे वाजलेत आता 8:30. आता मैदानाच्या बाजूलाच आहे. इथनं आता जस्ट 2 व्हिडिओ अपलोड केल्या आणि तिसरा आता व्लॉग आपला थोड्याच वेळानंतर अपलोड करतोय. म्हणजे हाच व्लॉग जो तुम्ही बघताय तो नक्कीच आलेलो लवकर. आणि बऱ्याचशा अशा मुलाखती पण घेतल्या आणि आपले या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला जे काही नंदी भेटले किंवा आपले जे यूट्यूब फॅमिलीमधनं मेंबर भेटले त्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या काही अड्ड्यानंतर तुम्हाला मित्रांनो मला तरी वाटतं 1-1 तासाचं ब्लॉग पण बघायला भेटतील. त्यासाठी एकदम रेडी राहा, कारण का एकदम आपण आगरी स्टाईलमध्ये भन्नाट एकदम व्हिडिओ बनवणार आहोत आणि नादेच ना करायचा भाई. वाटच लावू, सगळी वाटच लावू यावर्षी. चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.